Okay. Oh, Uh, over to you. Thank you, Dr. Paul. Much appreciated. Hey, how is everyone? Yeah, everyone is fine. Shall we start now? So good to see you all. सर्वांना पाहून मला खूप आनंद होत आहे. So, Pastor Charles has asked me to teach biblical principles of business. आणि पास्टर चार्ल्सने मला पवित्र शास्त्रातील Let's धंदा have a word. किंवा व्यवसाय चालवण्यासाठी असलेले सिद्धांत शिकवण्याची विनंती केली आहे. Let's have a word of prayer. प्रार्थना करून आपण सुरू करूया. Father, I want to thank you for this evening. प्रभू, या संध्याकाळच्या समयी आम्ही तुला धन्यवाद देतो. What a joy and privilege to study your word and dig deeper and get principles for our life. आमच्या जीवनासाठी तुझ्या वचनातील सत्य सिद्धांत शिकणं ही किती अद्भुत गोष्ट आहे आमच्यासाठी. Dear Lord, I pray that you speak to us this evening. प्रभू, मी विनंती करतो या संध्याकाळच्या समयी तुझ्या वचनातून तो आमच्याशी बोल. I believe many of the students here, you have your calling upon them to be successful businessmen and women. जे विद्यार्थी आजचा हा संदेश ऐकत आहेत त्यापैकी अनेक जणांनी यशस्वी व्यावसायिक किंवा उद्योजक बनण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर, मदत कर. So, Lord, I pray that you speak to us, equip us, and prepare us to do the things that you have called us to do. प्रभू, ज्यासाठी तू आम्हाला बोलवलेला आहेस त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर, आमची तयारी कर, आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सिद्ध कर. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आमेन, आमेन. Amen. 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 So, this is a very interesting course. आणि हा जो विषय आहे तो अतिशय मनोवेधक असा आहे. And I also would like to probably share some of the predominant thoughts that is in the church between secular and sacred. आणि आजकालच्या मंडळांमध्ये जो विचार आहे किंवा मंडळामध्ये जे मत मांडलं जातं की पुलपीटवरचे असणारे सेवक गण पवित्र लोक किंवा मंडळीमध्ये असणारे पवित्र लोक आणि धंदा किंवा व्यवसाय करणारे सर्वसाधारण लोक यामधला फरक या संबंधी मंडळामध्ये जो विचार आहे तो थोडा आपण पाहूया. So let me give you a course description and then want to give you a little overview of the course. आणि मला थोडी तुम्हाला प्रस्तावना सांगू द्या आणि या विषयामध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. So you can understand what we will be talking about in this course. आणि या विषयामध्ये आपण काय काय गोष्टी शिकणार आहोत याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल. So in this course we will learn work, stewardship. या अभ्यासक्रमामध्ये आपण पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं जे कारभारीपण आहे त्याविषयी शिकणार आहोत. Creativity, निर्मिती, enterprise, आणि धंदा किंवा व्यवसाय, leadership, justice, पुढारीपण आणि न्याय, generosity and responsibility, उदारता आणि जबाबदारी,
management. आणि नियोजन. So these are few things I just want to, talk about. आणि या सर्व गोष्टींविषयी मी येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सांगणार आहे. Psalm number 24, verse number 1. स्तोत्र 24 याचं पहिलं वचन. 24 स्तोत्र. The earth is the Lord and all its fullness. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. आमेन. So everything that is on this earth belongs to the Lord. आणि पृथ्वीवर जे जे काही आहे ते सर्व परमेश्वराचं म्हणजे परमेश्वराच्या मालकीचं आहे. आमेन. Because this earth belongs to the Lord. कारण पृथ्वी ही परमेश्वराच्या मालकीची आहे, म्हणून पृथ्वीवर जे जे काही आहे ते देखील त्याच्याच मालकीचं आहे. आमेन. Our God is the owner of this earth. आमचा देव हा पृथ्वीचा मालक आहे. So we will be examining and learning biblical principles. आणि आम्ही पवित्र शास्त्रातील सिद्धांत पाहणार आहोत, शिकणार आहोत. That should govern Christian business people. आणि ख्रिस्ती जे व्यावसायिक आहेत, उद्योगधंदा करणारे लोक आहेत, त्याच्यावर त्याचा काय परिणाम आहे हे आपण पाहणार आहोत. आमेन. Entrepreneurs, employers, आणि उद्योगधंदा करणारे, नोकरी करणारे, या व्यवसायामध्ये काम करणारे, employees, professionals, आणि कामगार किंवा अनेक व्यावसायिक, and ministry leaders. आणि सेवा करणारे पुढारी. So we want to study in the course, what does the Bible teach about the work and business? आणि या विषयामध्ये पवित्र शास्त्र या संबंधी काय काय सांगतं या गोष्टी आम्ही पाहणार आहोत, शिकणार आहोत. I want to answer the question, is business a spiritual calling? आणि हा देखील प्रश्न आम्ही हाताळणार आहोत की उद्योग किंवा व्यवसाय करणं हे आत्मिक पाचारण आहे का? We want to answer this question, how should Christians should make money? आणि या प्रश्नाचं देखील उत्तर आम्ही पाहणार आहोत की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी या जगामध्ये कशा प्रकारे पैसे मिळवायचे आहेत. What is the biblical stewardship? पवित्र शास्त्रीय पुढारीपण किंवा पवित्र शास्त्रीय जे जबाबदारी आहे ती काय आहे? How should Christian handle profit and wealth? मालमत्ता, संपत्ती आणि उद्योगापासून मिळणारा फायदा एक ख्रिस्ती व्यक्ती कशा प्रकारे हाताळू शकतो? What does the Bible say about honest business practices? आणि प्रामाणिक उद्योगधंदा कशा प्रकारे केला पाहिजे याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला काय माहिती देते? We will learn how should Christian treat employees and customers. पवित्र शास्त्र आम्हाला या संबंधी काय सांगते की एका उद्योजकानं आपल्याकडे असलेल्या कामगारांना कशा प्रकारे वागवलं पाहिजे किंवा कामगारांनी उद्योजकाशी कशा प्रकारे संबंध ठेवले पाहिजेत.
How should a Christian respond to competition? जगामध्ये जी स्पर्धा आहे तिला ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही कशा प्रकारे तोंड दिलं पाहिजे? Because in the market there is so much competition. कारण बाजारामध्ये, प्रत्येक उद्योगामध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये स्पर्धा आहे. And a Christian must understand how I respond to the competition. आणि जगात असलेल्या स्पर्धेला मी कशा प्रकारे तोंड द्यायचं याविषयी ख्रिस्ती व्यावसायिक किंवा उद्योगधंदा करणारे यांनी ठरवलं पाहिजे. We also need to understand and learn what is the relationship between business and ministry. आम्ही हे देखील पाहिलं पाहिजे की उद्योग, व्यवसाय आणि सेवा यांचा नातेसंबंध काय आहे. We need to learn how can Christian become a witness in the marketplace. आम्ही हे देखील पाहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की जगातील बाजारामध्ये एखादा ख्रिस्ती उद्योजक, व्यावसायिक हे उत्तम उदाहरण किंवा साक्ष कशा प्रकारे बनू शकतो. Because we thank God that God is using Christian believers to impact the marketplace. आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे की अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्या उद्योजकांचा देव जागतिक बाजारपेठेवर ठसा उमटवण्यासाठी किंवा प्रभाव पाडण्यासाठी उपयोग करून घेत आहे. आमेन. In the past, the church thought there is something sacred and there is something secular. पूर्वीच्या काळी, अनेक वर्षापूर्वी, मंडळीमध्ये असा एक विचार होता की मंडळीमधील लोकांच्या मध्ये दोन भाग आहेत. काही लोक हे धार्मिक, आत्मिक दृष्टिकोनातून जगणारे आहेत आणि काही जे जगिक दृष्टिकोनातून जगणारे आहेत, म्हणजे उद्योगधंदा, व्यवसाय करणारे. आमेन. And I want you to understand that everything we do as Christian believers, blood washed children of the living God, is sacred. आणि मला तुम्हाला हे ठामपणे सांगू द्या की आम्ही प्रभू येशूच्या रक्ताने धुतले गेलेलो जे नीतिमान लोक आहोत, देवाची लेकरं आहोत, त्यांच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट आत्मिक आणि जगिक असा आम्हाला भेदभाव करता येणार नाही. आमेन. Preaching the gospel is sacred. शुभवर्तमानाचा प्रसार करणं हे धार्मिक आहे, आत्मिक आहे. So is a Christian believer who is working as a commissioner in police, as a judge in a court, or a businessman in the marketplace. पण एखादा ख्रिस्ती विश्वासणारा कोर्टामध्ये वकील म्हणून काम करतो किंवा कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून काम करतो किंवा एखादा उद्योजक, उद्योगपती म्हणून काम करतो, या सगळ्या गोष्टी देखील देवाच्या समोर आत्मिक आहेत. आमेन. But before I move forward, let me give you objectives of this course. आणि या अभ्यासक्रमामध्ये आपण काय काय गोष्टी शिकणार आहोत, त्याचा उद्देश काय आहे हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. So course objective number 1. पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत. I want to explain the biblical theology of work. काम याचं पवित्र शास्त्रीय धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे हे आपण पाहणार आहोत.
Number two, we want to understand business as part of God's creation mandate. देवाच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये उद्योग किंवा व्यवसाय याचं महत्व काय आहे हे आपण पाहणार आहोत. Number three, defining biblical stewardship. तिसरी गोष्ट, पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून कारभारीपण या संदर्भामध्ये आम्ही काही गोष्टी शिकणार आहोत. Number four, want to distinguish between wealth and the love of money. चौथी गोष्ट, मालमत्ता आणि पैशाचा मोह यामधील फरक आम्ही स्पष्ट करणार आहोत. Because there are different speculation and understanding of wealth. कारण मालमत्तेसंबंधी अनेक लोकांची वेगवेगळी मतं आहेत, विचार आहेत. God wants us to be wealthy, but God does not want us to have love of money. देवाची इच्छा आहे आम्ही त्याची लेकरं म्हणून, विश्वासणारे म्हणून आमच्याकडं मालमत्ता असावी, पण आम्ही पैशाच्या मोहाला बळी पडू नये ही देखील देवाची इच्छा आहे. आमेन. We need to love God with whatever we have. जे काही आमच्या जवळ आहे त्या सर्वांनी आम्ही देवावर प्रीती करायला शिकलं पाहिजे. We thank God for people who have a lot of wealth. जगामध्ये ज्या अनेक लोकांकडं भरपूर मालमत्ता आहे, धनसंपत्ती आहे, अशा लोकांबद्दल आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे. And God wants us to have wealth. देवाची इच्छा आहे आमच्या प्रत्येकाकडे देखील मालमत्ता, धनसंपत्ती असावी. But no love for money. पण आम्ही कुणीही पैशाच्या मोहामध्ये पडता कामा नये. So, course objective number 5, how we can apply biblical principles of honesty and integrity to business. आणि पाचवा उद्देश या अभ्यासक्रमामध्ये आम्ही जो शिकणार आहोत की उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये पवित्र शास्त्रीय दृष्टिकोनातून चिकाटी आणि प्रामाणिकपणा आम्ही कशा प्रकारे लागू करू शकतो. Number 6, developing ethical principles for dealing with customers, employees, suppliers, and competitors. जगामध्ये एखादा उद्योग करताना जे त्या उद्योगासाठी पुरवठा करणारे आहेत, त्या उद्योगामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, त्या उद्योगाचे इतर कंपन्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत, या सर्वांशी संबंध ठेवताना पवित्र शास्त्र आम्हाला कोणत्या सूचना देतं किंवा पवित्र शास्त्रामध्ये त्या संबंधीचे सिद्धांत आम्हाला काय शिकवतात. आमेन. And number 7, explaining the relationship between profit and Christian responsibility. आणि सातवी गोष्ट आम्ही शिकणार आहोत की उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये आम्हाला प्राप्त होणारा फायदा किंवा नफा आणि आमची ख्रिस्ती जबाबदारी यांचा काय संबंध आहे. Course objective number 8, understanding biblical principles of financial management. आणि आठवी गोष्ट आपण शिकणार आहोत पवित्र शास्त्रीय
सिद्धांत आर्थिक नियोजनामध्ये आम्हाला कोणत्या गोष्टींविषयी मार्गदर्शन करतात. आमेन. Course objective number 9, applying biblical principles to leadership and management. नववी गोष्ट आपण शिकणार आहोत की पवित्र शास्त्रीय सिद्धांत नियोजनामध्ये आणि सेवा कार्यामध्ये आम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतात. Before I move forward, I will continue. I have a few more course objectives. But before I move forward, let me tell you that I will do my best. आणि पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. That I'm asking my sons and my daughter, because they are in the corporate world, so they will have the opportunity to take some sessions. आणि माझा मुलगा आणि माझी मुलगी जगामध्ये व्यवसायामध्ये काम करत असल्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्याकडूनही काही गोष्टी आपण या संबंधी शिकणार आहोत. माझा मुलगा आणि माझी मुलगी देखील त्यांचे अनुभव तुम्हाला सांगणार आहेत या विषयाच्या संदर्भामध्ये. आमेन. One of my son, he been working in one of the largest company in the world, KPMG. माझा एक मुलगा जगातील सर्वात मोठी कंपनी KPMG या कंपनीमध्ये काम करत आहे. आमेन. Every time he had a meeting, he was dealing with people. They were asking, there is something different with you, young man. आणि प्रत्येक वेळेला कामासंदर्भामध्ये संबंधित व्यवसायासंबंधित त्यांची मीटिंग होते, त्यावेळेला त्याच्याबद्दल लोक बोलतात की तुमच्यामध्ये काहीतरी वेगळंपण आहे जे नेहमीच आम्हाला दिसून येतं. आमेन. They start thinking, why this young man, he doesn't go to parties, he doesn't drink, he doesn't do the normal business people they do. आणि लोकांना आश्चर्य वाटतं माझ्या मुलाकडे पाहून की हा तरुण मुलगा आहे आणि इतर तरुण मुलं जशी पार्टीला जातात, मौज मजा करतात, डान्स कामामध्ये भाग घेतात किंवा अनेक गोष्टींचा उपभोग घेताना दिसतात, तसा हा मुलगा वागत नाही. तो दारू पित नाही, पार्टीला जात नाही, मौज मजा करत नाही, तरी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. हे काय वेगळेपण आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आमेन. Because my children, they understood this is their pulpit. कारण माझ्या मुलांना हे माहिती आहे की ते कंपनीमध्ये काम करतात, उद्योगामध्ये व्यवसायामध्ये काम करतात, तरीही त्यांच्यासाठी हे काम एक पवित्र सेवा कार्य असं आहे. आमेन. They understand that the only place we can do witnessing, can preach the gospel through our practical life. आणि त्यांना माहिती आहे की उद्योग व्यवसायामध्ये देखील आमच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या साक्षीच्या द्वारे आम्ही ख्रिस्त जगाला दाखवू शकतो. आमेन. I cannot preach to these people, to the big business millionaires and billionaires. आणि मी जे उद्योग व्यवसायामध्ये कोट्याधीश, अब्जाधीश असे जे व्यावसायिक आहेत, उद्योगपती आहेत, त्यांना भेटू शकत नाही किंवा त्यांना सुवार्ता सांगू शकत नाही किंवा माझी साक्ष त्यांना सांगू शकत नाही. आमेन. Until of course they come to my meetings. आणि जोपर्यंत ते माझ्या सभेला येत नाहीत तोपर्यंत मला त्यांच्याबरोबर बोलता येणार नाही.
But these children, on the daily basis, they can preach through their life. परंतु मोठमोठ्या उद्योगामध्ये काम करणारी जी ही देवाची लेकरं आहेत, ते रोजच्या जीवनामध्ये नेहमी मीटिंग असो, प्रेझेंटेशन असो, नवीन गोष्टींची जाहिरात असो, त्या सर्व गोष्टींमध्ये त्यांचे जे व्यावसायिक बॉस आहेत किंवा मालक आहेत, अब्जाधीश, कोट्याधीश लोक आहेत, त्यांच्याशी आपल्या वागण्याच्याद्वारे ख्रिस्ताची साक्ष देऊ शकतात. आमेन. My daughter, she works in the corporate world as a growth strategist. माझी जी मुलगी आहे ती देखील एका मोठ्या कंपनीमध्ये ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे वाढ किंवा वाढ करण्याच्या ज्या गोष्टी आहेत, कंपनीची वाढ होण्यासाठी किंवा कंपनीची भरभराट होण्यासाठीच्या योजना तयार करण्याच्या कामामध्ये तिचा सहभाग आहे. आमेन. So she works as a growth manager. आणि ग्रोथ मॅनेजर, भरभराट करणारी, नियोजन करणारी मॅनेजर असा तिचा हुद्दा आहे. So last month, she was visiting me and my wife in America, New Jersey. अमेरिकेमधील न्यू जर्सीमध्ये गेल्या महिन्यामध्ये मी आणि माझी पत्नीला ती भेटायला आलेली होती. The moment she went back to Germany and to her office, आणि तिचं ऑफिस, कामाचं ठिकाण जर्मनीमध्ये आहे. आम्हाला भेटून ती जर्मनीला कामाच्या ठिकाणी परत गेली. one of her colleagues said, Deborah, the whole month in her office, it was like a dead office. आणि तिच्या एका सहकार्याने तिला म्हटलं की डेब्रा, एक महिना तुम्ही सुट्टीवर होता, पण या एक महिन्यामध्ये हे सगळं कार्यालय जणू काय मृत असं होतं. त्यामध्ये काहीच आनंद नव्हता, जीवन नव्हतं आम्हाला कामामध्ये, या कार्यालयामध्ये. अशी साक्ष तिच्या एका काम करणाऱ्या व्यक्तीने दिली तिच्या बरोबर. आमेन. And he said that everybody in the office, they say the moment you enter in the office, there is energy, there is life everywhere. आणि तो असंही म्हणाला की तुम्ही आता ऑफिसला परत जॉईन झालेला आहात, बघा आता ऑफिसमध्ये कसं जणू काही जीवन अवतरलेलं आहे, सगळेजण आनंदित आहेत आणि ऑफिसमध्ये एक नवीन जणू काय प्रेरणा संचारलेली आहे. आमेन. So my उत्साह friends, संचारलेला. when we are working with integrity and with God's principles in the business world, we can impact this world. माझ्या मित्रांनो, ज्या वेळेला देवाच्या मदतीनं, सहकार्यानं आम्ही प्रामाणिकपणे सत्य मार्गाने या व्यावसायिक जगामध्ये काम करतो, त्यावेळेला आमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्यावर आम्ही नक्कीच प्रभाव टाकू शकतो. आमेन. Our business world is our pulpit where we can preach God's word. आणि आमचं उद्योगधंद्याचं, व्यवसायाचं ठिकाणच जणू काय आमचं पुलपीट आहे, ज्यावरून आम्ही देवाचं वचन लोकांना सांगू शकतो. म्हणजे आमच्या उद्योगधंद्यामध्ये आमच्या संबंधित येणाऱ्या लोकांना आम्ही ख्रिस्ताची साक्ष आमच्या प्रामाणिक उद्योग करण्याद्वारे किंवा आमच्या प्रामाणिकपणाद्वारे देऊ शकतो. आमेन. Now let me give you course objective number 10. आता 10वी गोष्ट आपण काय शिकणार आहे या विषयामध्ये ते मला तुम्हाला सांगू द्या. Understanding entrepreneurship from a biblical perspective. पवित्र शास्त्रीय दृष्टिकोनातून एखादा व्यावसायिक किंवा उद्योजक बनणं
म्हणजे काय? आमेन. And then objective number 11 is identifying ways business can contribute to society and God's mission. आणि 11वा जे उद्देश आहे की देवाच्या सेवा कार्यासाठी व्यवसायाच्या द्वारे, उद्योगाच्या द्वारे आम्ही कशा प्रकारे मदत करू शकतो. आमेन. And course objective number 12, developing a personal biblical business code of ethics. आणि 12वी गोष्ट आपण पाहणार आहोत की पवित्र शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवसाय करण्याचे वैयक्तिक नियम आम्ही कशा प्रकारे शिकू शकतो किंवा आत्मसात करू शकतो. So these are the objectives that I have presented to you that I want to cover in this course. आणि या 12 गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत. आमेन. But I want to start with the first, the biblical and the biblical theology of work. आणि आपण पहिला उद्देश जो आहे या अभ्यासक्रमासाठीच पहिली गोष्ट ते आपण सुरू करूया, म्हणजे पवित्र शास्त्रीय दृष्टिकोनातून कामाचं महत्व काय आहे. आमेन. We want to study what the Bible talks about work. आम्हाला अभ्यास करायचा आहे पवित्र शास्त्रामध्ये काम करण्याविषयी काय लिहिलेलं आहे. आमेन. Because in our part of the world, people think that work is a punishment from God. कारण आमच्या आजच्या जगामध्ये लोकांची अशी धारणा आहे, लोकांना असं वाटत आहे की काम करणं म्हणजे देवाने दिलेली ही शिक्षा आहे. But the Bible tells us that work existed before the fall. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये सुरुवातीला आम्ही पाहतो की जगामध्ये पापाचा प्रवेश होण्यापूर्वी देवानं आदामाला काम करायला सांगितलं. म्हणजे काम हे पापाचा जगामध्ये प्रवेश होण्यापूर्वी अस्तित्वात आहे. आमेन. Why not we read the book of Genesis? Let's read the book of Genesis, chapter number 1 and verse number 26 to verse number 28. Please, can you read, brother? या उत्पत्ती 1:26 ते 28 आपण पाहूया. सुरुवातीच्या काळामध्ये काय झालं. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. आमेन. Thank you, sir. Chapter number 2 and verse number 15.
उत्पत्ती 2रा अध्याय 15वं वचन. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. आमेन. So in these verses, we have learned that work existed before the fall. आणि या वचनामधून आम्हाला स्पष्ट समजून येतं की मनुष्यामध्ये पाप येण्यापूर्वी देवानं आदामाला कामाचं नियोजन करण्यास सांगितलं किंवा काम दिलं. आमेन. God gave humanity responsibility to cultivate. आणि मशागत करण्याची जबाबदारी देवानं मानवावर सोपवली. आमेन. And care for creation before sin entered the world. आणि पाप जगात येण्यापूर्वी देवानं मानवाला कामाची जबाबदारी दिली असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आमेन. Maybe you have heard me saying that God created man with two main purposes. आणि मी असं बोलताना ऐकलं असेल की देवानं मनुष्याला 2 हेतूसाठी निर्माण केलेलं आहे. आमेन. Number one, God created man for relationship, for fellowship. देवानं नातेसंबंधासाठी, सहभागीसाठी मानवाची निर्मिती केली. आमेन. And then God gave man rulership, dominion. आणि नंतर देवानं मानवाला पृथ्वीवर देवानं ज्या गोष्टी निर्माण केल्या होत्या त्यावर त्यानं सत्ता चालवावी असा त्याला अधिकार दिला. आमेन. So it tells us that God is a worker. आणि यातून आम्हाला समजतं की देव पण हा एक काम देणारा आहे, उद्योजक आहे. Genesis begins with God creating. उत्पत्तीची सुरुवात देवाच्या निर्मितीपासून होते. आमेन. In the beginning, God created the heavens and the earth. प्रारंभी देवाने आकाशे व पृथ्वी निर्माण केली. So in the Bible, God is revealed as creator. पवित्र शास्त्रामधील देव निर्माणकर्ता देव असा आम्हाला दिसतो. As a designer. आणि डिझाईन करणारा As a असा देव builder. आम्हाला दिसतो. बांधकाम करणारा असा देव दिसतो. And sustainer. आणि जे काय निर्माण केलेलं आहे देवानं ते टिकवून ठेवणारा असाही देव आम्हाला दिसतो. Now God created humanity. देवानं मानवजात निर्माण केली to work. काम करण्यासाठी. Now Genesis chapter number 2 verse number 15, the Bible talks about what God told Adam to do in the garden where he had placed him. आणि उत्पत्ती 2:15 मध्ये आम्ही वाचलं की देवानं एदेन बागेमध्ये आदामाला ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यानं बागेमध्ये काय काम करायचं याच्या सूचना देवानं आदामाला दिल्या. आमेन. So in chapter number 2 verse number 15, we just found 2 words. So God said to work it, this garden, and to keep it. उत्पत्ती 2:15 मध्ये देवानं आदामाला जी आज्ञा दिली बागेतील कामासंबंधी त्यामध्ये 2 शब्द आम्हाला दिसतात. मशागत करणे आणि राखण करणं. आदामाचं काम काय होतं एदेन बागेमध्ये?
मशागत करायची आणि बागेची राखण करायची. आमेन. So it means that work is not a punishment from God after fall, but it is part of God's original design and plan. आणि यातून आम्हाला दिसतं की पापाचा पृथ्वीवर प्रवेश झाल्यानंतर मानवाला मिळालेली शिक्षा म्हणजे काम नव्हे, तर पाप जगात येण्यापूर्वी देवानं मानवाला जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी म्हणजे काम, हे या वचनातून आम्हाला दिसून येतं. आमेन. So it means work has dignity. याचा अर्थ कामामध्ये एक महानता आहे किंवा ग्रेस आहे. So we as Christian believers, we need to reject this idea that only spiritual work has dignity. आणि एक ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही जर असं समजत असू की फक्त सेवा कार्यामध्येच आदर आहे, सन्मान आहे, मान आहे, तर ती गोष्ट चुकीची आहे. उद्योगामध्ये, व्यवसाय करण्यामध्ये, काम करण्यामध्ये देखील मान आहे, सन्मान आहे, आदर आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. A Christian as a farmer has dignity because he's working, he's farming. आणि एक जर विश्वासणारा शेती काम करतो, शेतकरी आहे, त्या शेती कामामध्ये देखील त्याचा सन्मान आहे, आदर आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. A Christian engineer. जर एखादा विश्वासणारा इंजिनियर आहे, तर इंजिनिअरिंगच्या कामामध्ये देखील त्याचा सन्मान आहे, आदर आहे. A Christian teacher, a Christian doctor. ख्रिस्ती विश्वासणारा डॉक्टर म्हणून, नर्स म्हणून, शिक्षक म्हणून प्रत्येक व्यवसायामध्ये आदराचं, सन्मानाचं स्थान ठरू शकतो. A आमेन. business owner, an accountant, a builder. आणि एखादा अकाउंटंट, बांधकाम करणारा, स्थापत्य क्षेत्रातनं किंवा एखादा व्यवसायाचा मालक, अशा प्रकारे देखील ख्रिस्ती विश्वासणारा काम करू शकतो. A salesperson, a lawyer, an administrator. आणि एखादा विक्रेता किंवा वकील किंवा नियोजन करणारा, अनेक प्रकारच्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये ख्रिस्ती विश्वासणारा कार्य करू शकतो. So they can all glorify God through their faithful work. आणि हे प्रत्येक जण आपल्या विश्वासू कामाच्या द्वारे देवाचं गौरव करतात, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. So the very first thing we have learned, and I wanted to lay a foundation for biblical principle of business, that we understand the biblical theology of work. आणि या विषयाच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला स्पष्ट करायला आवडेल की पवित्र शास्त्रीय दृष्टिकोनातून कामाचं महत्व काय आहे, काम देव कशा प्रकारे पाहतो, किंवा पवित्र शास्त्रामध्ये कामासंबंधी काय लिहिलेलं आहे. आमेन. Now I want to teach business and the creation mandate. उद्योग, व्यवसाय आणि निर्मिती क्षमता यांचा संबंध काय आहे, याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. The Bible is full of businessmen and women. पवित्र शास्त्र व्यवसाय करणाऱ्या, उद्योग करणाऱ्या लोकांनी भरलेलं आहे. अनेक लोक आम्हाला जुन्या आणि नव्या करारामध्ये दिसतात, उद्योग करणारे, व्यवसाय करणारे. Bible is a practical book. कारण पवित्र शास्त्र हे प्रॅक्टिकल, व्यावसायिक पुस्तक आहे. Sometimes we just read it religiously, but we don't read it practically to understand practical tools, practical principles from the Bible. बऱ्याच वेळेला एक
धार्मिक ग्रंथ म्हणून आम्ही पवित्र शास्त्राचं वाचन करतो, पण पवित्र शास्त्र आमच्या रोजच्या उद्योगधंद्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. याकडे बऱ्याच वेळेला आमचं दुर्लक्ष होतं. आमेन. Can I just share a little bit, just a few thoughts of the business principles of King Solomon? आता राजा शलोमोन जो होता त्याच्या उद्योग धंद्यासंबंधीचे काही विचार मला तुमच्या समोर मांडू द्या. Let's just very precisely we learn his business framework. आणि शलोमोन राजाचा उद्योग व्यवसाय कशा प्रकारे होता थोडक्यामध्ये आपण पाहूया. So what the Bible talks about. पवित्र शास्त्र त्या संबंधी आम्हाला काय सांगतं? Let's read 1 King chapter number 3. पहिले राजे याचा 3रा अध्याय आपण उघडूया. पहिले राजे अध्याय 3. So 1 Kings chapter number 3 verse number 1 to verse number 14. Can anybody read please? या 1 ते 14 वचन. पहिले राजे 3 1 ते 14. विद्यार्थ्यांपैकी कोणी मोठ्याने वाचू शकेल काय? पहिले राजे 3 1 ते 14. Can you read please? 1 to 14. Yes, please. 1 King chapter पहिले number राजे 3 3. 1 to 4. हा. फारोच्या मुलीशी शल्मोनाचा विवाह. शल्मोनाने मिसर देशाचा राजा फारो याशी सोयर संबंध केला. त्याने त्याच्या मुलीशी लग्न करून तिला दावीदपुरास आणले आणि आपले मंदिर, परमेश्वराचे मंदिर व यरुशलेमेच्या सभोवतालची तटबंदी बांधून होईपर्यंत त्याने तिला तेथेच ठेवले. हा काळ पावेतो परमेश्वराच्या नामासाठी मंदिर बांधले नसल्या कारणाने लोकांना उच्चस्थानी यज्ञयाग करावे लागत. आपणाला विवेक बुद्धी मिळावी अशी शल्मोनाची प्रार्थना. शल्मोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते. आपला बाप दावीद याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असे, पण तो उच्च स्थानी यज्ञ याग करी व धूप जाळी. राजा गिमोन येथे यज्ञ करावयास गेला. ते सर्वात मोठे उच्च स्थान होते. तेथल्या वेदीवर शल्मोनाने 1,000 होमबली अर्पिले. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शल्मोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. शल्मोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याजवर तुझी मोठी दया असे. तो तुझ्या समोर तुझशी सत्याने, धर्माने व सरळ चित्ताने वागला. तुझ जवळ त्याच्या प्रत्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसावयास त्याला तू पुत्र दिला. वस्तुस्थिती ही अशीच आहे. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या
प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? शल्मोनाने हा वर मागितला, म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याजवर प्रसन्न झाला. देव त्यास म्हणाला, तू असला वर मागितला, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश, यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. एवढेच नव्हे, तर तू मागितला नाही असा आणखी एक वर तुला देतो. धन आणि वैभव ही तुला देतो. तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझ समान कोणी असणार नाही. तू आपला बाप दावीद याचप्रमाणे माझ्या मार्गाने चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील, तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करेन. आमेन. Awesome. Thank you so much, sir. Now we are studying King Solomon's framework of business. आता शल्मोन राजाचा व्यवसायासंबंधीचा दृष्टिकोन काय होता हे आपण पाहणार आहोत. The very first thing we learned, he did some preparation. पहिली गोष्ट सर्वात आधी आम्ही पाहतो की शल्मोन राजानं काहीतरी पूर्व तयारी केली. Preparation is very, very important in business. व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये पूर्व तयारी करणं हे फार महत्वाचं आहे. And then in verse number 1, we read something very interesting. आणि पहिल्या वचनामध्ये आम्हाला एक मनोवेधक गोष्ट वाचाव्यास मिळते. He procured powerful partnership. त्यानं एक नातेसंबंध जोडला. Because he understood partnership in business is very important. कारण शल्मोन राजाला माहिती होतं की जर उद्योग करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, तर नातेसंबंध जोडणं, भागीदारी पण जोडणं हे फार महत्वाचं आहे. Because the Bible tells us that two are better than one. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं एकापेक्षा दोन बरे. A cord of three string is not easily broken. आणि पवित्र शास्त्रामध्ये असं देखील लिहिलेलं आहे की 3 पदरी दोर सहसा तुटत नाही. आमेन. Partnership, preparation, पूर्व तयारी, भागीदारी पण. and then he burned the offering. आणि पुढे आम्ही पाहतो की त्यानं होम बली अर्पले देवासाठी. In business, we need to burn our calories, burn our energy. आणि व्यवसाय जर आम्हाला करायचा आहे, उद्योगधंदा करायचा आहे, तर आम्ही आमची शक्ती वापरली पाहिजे. त्यासाठी आम्ही श्रम केले पाहिजेत, जणू काही घाम गाळला पाहिजे. And then God asked him, what do you want? What should I give you? देव शल्मोनावर प्रसन्न झाला आणि देवाने शल्मोनाला सांगितलं की तुला काय पाहिजे ते माझ्याकडून मागून घे, मी तुला देऊ शकतो. He said, Lord, give me wisdom. आणि शल्मोनानं काय मागितलं देवाकडे? देवा, मला शहाणपणा दे, सुज्ञता दे. And God said, not only I'm going to give you wisdom, but I'm also going to give you understanding. देव म्हणाला, तुला मी
सुज्ञता शहाणपण देतो, एवढंच नाही तर तुला चित्त देखील देतो, समजून घेण्याची कला देखील देतो. Now, in business world, wisdom to make right decisions and understanding the market is very, very important. आता उद्योग किंवा व्यवसाय करायचा झाला तर आम्हाला सर्वात आधी शहाणपणा किंवा सुज्ञता पाहिजे उद्योग व्यवसाय करण्यासाठी आणि बाजारभाव समजून घेण्यासाठी आम्हाला समजबुद्धी देखील पाहिजे. या The दोन्ही Bible गोष्टी talk व्यवसायासाठी आवश्यक आहेत. now the word understanding in the ancient Hebrew language. आता समजूत हा शब्द इब्रू भाषेमध्ये त्याचा अर्थ काय हे आम्ही समजून घेऊया. It means hearing. समजून घेणे म्हणजे हिब्रू भाषेमध्ये कान देऊन ऐकणे. So God said, I give you hearing heart. आणि देव शल्मोनाला म्हणाला, तुला मी ऐकण्याचं अंतःकरण देतो. So not just to make decision from your head, but listen to your heart. आणि फक्त आपल्या बुद्धीनं निर्णय घेऊ नकोस, शहाणपणानं, सुज्ञतेनं, पण आपल्या अंतःकरणानं सर्व गोष्टी ऐकण्याकडेही लक्ष दे. आमेन. So you can make right decision in your business, kingdom business. या तुमच्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. Let me conclude here. या ठिकाणी मी शेवटी तुम्हाला सांगतो. And we will continue the second part, business and the creation mandate. आणि पुढच्या आठवड्यामध्ये उद्योग, व्यवसाय आणि निर्मिती क्षमता याविषयी आपण पाहणार आहोत. And as I have told you before, I'm going to ask my children, because they have a business background, so maybe they can, share some more practical thoughts on this course. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा मुलगा किंवा माझी मुलगी हे उद्योग व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडून काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत. ते आपल्या अनुभवातून आम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत. So the only thing that is a little challenge is their timing, because the same time when we have this course done, 8:00 in the evening, they are still in the office working. But we'll see how we can do it. आणि थोडंसं वेळेचं बंधन यासाठी आहे की आपला क्लास ज्या वेळेला असतो या वेळेमध्येच ते त्यांच्या कार्यालयामध्ये कामावर असतात. त्यामुळे कशा प्रकारे त्यातून वेळ काढून त्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये आणता येईल या गोष्टी मला पाहाव्या लागतील. आमेन. Let's have a word of prayer. आपण प्रार्थना करू. Father, we want to thank you for this evening. प्रभू, आज सायंकाळच्या समयाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Father, we want to thank you that you are teaching us that we impact this world. प्रभू, तू आम्हाला शिकवत आहेस की आम्ही या जगावर कशा प्रकारे आमचा प्रभाव पाडू शकतो. You want kingdom impact in every sphere of the society. आणि जगामधल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये देवाच्या राज्याचा प्रभाव पडावा अशी तुझी इच्छा आहे. Jesus, you said you're the light of the world. प्रभू येशू, तू म्हणालास तू जगाचा प्रकाश आहेस. And you want us to be light even in the business world. आणि तुझी इच्छा आहे की आम्ही विश्वासणाऱ्यांना देखील उद्योग व्यवसाय जगामध्ये आमचा प्रकाश पाडावा. The world where there is so much exploitation and injustice, you want us to go and be a light with our integrity and honesty. आणि जगामध्ये अनेक प्रकारे शोषण चाललेलं आहे आणि लोकांमध्ये अन्याय आहे आणि या जगामध्ये जाऊन आम्ही प्रामाणिकपणे ख्रिस्ताचे लोक म्हणून त्यांच्यावर प्रभाव पाडू इच्छितो.
Dear Lord, it's my prayer that you raise an army of businessmen and women who will impact justice system, business, प्रभू आम्ही तुला administration, प्रार्थना करतो management. या प्रभू आम्ही प्रार्थना करतो की या सर्वांमधून तुझी एक अशी सेना तयार होऊ दे की उद्योग जगामध्ये व्यवसायाच्या जगामध्ये जाऊन ख्रिस्ताच्या साठी ते आपला प्रभाव पाडू शकतील In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये